आज मी नितीन गडकरी सरांच्या आवडते पांढरे वडे बनवते। त्याची ही रेसिपी आहे। ते कसे केले हे तुम्ही संपूर्ण पहा। वड्यांसाठी बघा मी ते साहित्य घेतलेलं आहे। ते मी बेसन घेतलेलं आहे आणि 4 बटाटे मी उकडून घेतलेत। लसूण आणि आल्याची भरड करून घेतली, मिरचीची पण तशीच भरड करून घेतली आणि इथे कांदा मी किसून घेतलाय, एक लिंबाचा रस घेतलाय, मीठ आणि साखर हे आपलं साहित्य आहे। सगळ्यात आधी मी इथे हे बेसन भिजवून घेते। म्हणजे काय होईल, बेसन थोडंसं पाण्यामध्ये विरघळेल, म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे असतील तर निघून जातील। आधी ते बेसन आपण भिजवून ठेवायचं थोडा वेळ आणि ते आता मी भिजवून घेते। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि थोडं थोडं पाणी टाकून ते आपल्याला जेवढं आपल्याला बॅटर पाहिजे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी त्या प्रमाणात ते भिजवून घ्यायचं। आता इथे मी ते घेते आणि ते बाजूला ठेवते आणि मग पुढे आपण वड्यांची सुरुवात करूया। एकदा मी सरांची अशीच क्लिप बघितलेली, तर त्यांनी असं सांगितलेलं की त्यांना हे वडे खूप आवडतात, तर म्हटलं चला आपण पण घरी ट्राय करूया। तर इथे माझं हे झालेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। इथे मी असे बटाटे स्मॅश करून घेतले आहे। त्याच्यामध्ये मी आलं लसूण हे जरासं जाडसरच वाटून घेतलेलं आहे, मिरची आणि इथे आपण कांदा हा मी किसून घेतला आहे, तो पण त्याच्यामध्ये टाकून घेते। जनरली आपण बटाट्या वड्यांमध्ये कधी कांदा, म्हणजे मी तरी केलं नव्हतं, तर जसा वडा त्यांना आवडतो तसाच मी करायचा प्रयत्न केला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी साखर। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेतला आहे आणि आता हे एकत्र सगळं मिक्स करून आपल्याला त्याला जेवढ्या आकारात पाहिजे तसे वडे करून घ्यायचे। तर हे बघा, आता मी ते वड्यांसाठी असे गोळे करून घेते। तर ऑलरेडी मी इथे करून घेतले। आता या बॅटरमध्ये एक एक वडा मी असं तळून घेते। बाजूला मी तेल तापत आधीच ठेवलेलं होतं। तर हे बघा, मस्तपैकी असे आता वडे आपल्याला दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत। हळद तिखट न वापरता अगदी सिंपल असे वडे तयार होतात आणि खरंच चवीला एकदम भन्नाट होतात सरांनी सांगितल्याप्रमाणे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आपले इथे वडे तयार झालेले आहेत आणि हे बघा, मी तुम्हाला एक वडा इथला तोडून दाखवते आतमध्ये कसे दिसतात। तर हे बघा, आपले हे पांढरे वडे आतून, वाव, किती सुंदर आणि खरंच टेस्टला सुंदर आहेत। तर नक्की ट्राय करा। थँक्यू।